नमस्कार, मी राजेंद्र होंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अशा एका व्यक्तीला, अशा एका तरुणाला, तरुण अधिकाऱ्याला आपण भेटणार आहोत ज्यांनी महाराष्ट्रातून झेप घेतली आहे थेट हिमालयाच्या कुशीमध्ये. कारगिलमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून ते काम करतायत आणि ज्या प्रकारे प्रत्येकाला उत्सुकता असते कारगिलचं युद्ध झाल्यापासून, कारगिलच्या त्या सगळ्या युद्धभूमीच्या कारवाईनंतर भारताने जी जागा जिंकली आणि डौलाने तिथे तिरंगा फडकत असतो, या ठिकाणी नेहमीच आपण गेल्यानंतर त्या जवानांना सलाम करतो. असेच पोलीस अधिकारी ज्यांना खरे आज आपण सलाम करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कारगिलमध्ये नेमकं कसं वातावरण आहे, काश्मीरमध्ये कसं वातावरण आहे आणि एक मराठी तरुण अधिकारी त्यावेळेस तिथे जाऊन काम करतो त्यावेळेला तिथले काय अनुभव आहेत. शैलेंद्र मिश्रा आपल्यासोबत आहेत, पोलीस अधीक्षक कारगिल. स्वागत शैलेंद्र मिश्रा तुमचं. थँक्यू. आणि खूप वेगळा आनंद मराठी तरुणांना, मराठी रसिकांना, प्रेक्षकांना आमच्या होत असणार आहे. कारण ज्या प्रकारे आपण बघतो काश्मीरचा विषय म्हटला की नेहमीच धुमसणारं काश्मीर, कारवाई होणारा काश्मीर, लष्करांकडनं गोळीबार होणारं, दहशतवाद्यांच्या दहशतीखाली वावरणारं काश्मीर, अशी एक सगळी प्रतिमा समोर असते. या मुद्द्याकडे तर यायचंच आहे. पण जेव्हा 2009च्या बॅचमधनं तुम्ही IPS होऊन बाहेर पडलात आणि काय टार्गेट होतं पहिलं, की अशाच ठिकाणी जायचं की आणखी काय वेगळं? जेव्हा आम्ही सिव्हिल सर्व्हिसची तयारी करतो तेव्हा टार्गेट फार सोपं असतं. आपल्याला कुठलेही रँक मिळवून एकदा सर्व्हिसमध्ये यायचं आहे. पण 2009 मध्ये एक विशेष डिफरन्स असा होता की आम्हाला त्यांनी चॉईस विचारलं होतं की तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर कुठे काम करू इच्छिता. तर 24 चॉईसमधून जम्मू आणि काश्मीर हा माझा 6व्या रँकवर चॉईस टाकली होती मी. फार कमीशे लोक त्या रँकवर त्या कार्डरला टाकतात. तर एक इच्छा माझी होती की जर काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आय विल ट्राय अँड वर्क इन काश्मीर. काय अनुभव आला काश्मीरमध्ये गेल्यापासून? किती दिवस झाले या ठिकाणी जॉईन होऊन? मला आता 5 वर्ष होत आली काश्मीरमध्ये आणि काश्मीरच्या तिन्ही रिजनमध्ये काम केलंय मी. मुख्यतः 3-3.5 वर्ष श्रीनगर शहरात काम केलंय, एक 4-5 महिने जम्मू रिजनमध्ये आणि आता मागील काही महिन्यांपासून मी कारगिलमध्ये कार्यरत आहे. तर माझा जो अनुभव आहे काश्मीरमध्ये, मी थोडक्यात एवढंच सांगेन की माझी पूर्ण जी पर्सनॅलिटी आहे ती काश्मीरमध्ये गेल्यानंतर बदलून गेली. माझा जो जीवनाचा मूळ मंत्र होता तो काश्मीरमध्ये गेल्यानंतर फारसा बदललेला आहे. आणि जे काय माणसं तिथे काम करतायत त्यांचा अनुभव आणि त्यांची कार्य करण्याची जी शैली आहे ती त्यांच्या लहानपणापासून ते त्यांच्या तरुण वयापर्यंत जे काय त्यांनी शिकलेलं असतं ते फार कमी दिवसात तुम्ही काश्मीरमध्ये शिकून घेता. यू ग्रो अ मॅन व्हेरी फास्ट इन काश्मीर ते म्हणतात. त्याची काय कारण आहेत? म्हणजे इतक्या वेगाने माणूस बदलतो. आपल्याला जेव्हा आपण आता तुम्ही म्हणता की तुम्ही ठाण्यात खरं तर बनून वाटा, पण तिथून जाऊन तुम्ही काश्मीरमध्ये आपलं कर्तृत्व घडवताय. आता काय बदल होतो नेमका? म्हणजे आत्ता जॉईन होण्यापूर्वीची जीवनशैली आपली आणि तिथे गेल्यानंतर एकदम वेगाने झालेला बदल, काय फरक पडतो नेमका? फरक असा आहे की मुंबईत राहून किंवा ठाण्यात राहून तुम्हाला असं वाटत नाही की देर कॅन बी समथिंग कॉल्ड एज अँटी इंडिया फिलिंग, किंवा तुम्ही एका कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये आहात किंवा तुम्ही अशा ठिकाणी आहात ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक दिवशी सिद्ध करावं लागतं की आपण या कामासाठीच आहोत. काश्मीरमध्ये किंवा कारगिलमध्ये, जम्मूमध्ये तुम्ही गेल्यानंतर जो सेपरेटिझमचा ऍस्पेक्ट आहे किंवा जो दहशतवादींचा ऍस्पेक्ट आहे तो फार महत्वाचा आहे. वन ऑफ द स्टेट्स वर्स्ट अफेक्टेड बाय टेररिझम काश्मीर असल्यामुळे तुम्हाला लगेच तिथे गेल्यानंतर फिलिंग आपोआप चेंज होते. विचार करा, 2008 पर्यंत आपण कधी विचार केला नव्हता की अजमल कसाब म्हणून कोण इथे येऊन ताज आणि CST स्टेशनमध्ये येऊन गोळीबार करेल. त्यानंतर आपली ही मेंटॅलिटी, त्या रोजी 2008 रोजी जेव्हा हे झालंय तेव्हा मी पण स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर CST-लाच होतो आणि अर्ध्या पाऊण तासाआधीच ट्रेन पकडून ठाण्याला निघालो होतो. तर आय हॅड अ व्हेरी क्लोज एन्काउंटर विथ दॅट इन्सिडेंट बिफोर ऍक्च्युअली गोईंग अँड सर्व्हिंग इन काश्मीर. तर माझा अनुभव जो काश्मीरमध्ये आतापर्यंत राहिला आहे आणि तुम्ही कंपॅरिझन विचारताय या दोन्ही स्टेटमध्ये, तर जमीन आसमान का फरक, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेन फार फार फरक आहे दोन्हीमध्ये. अगदी खरं की जमीन आसमानाचा फरक हा निश्चितपणे तिथं दिसून येतो. पण जेव्हा आपण, तुम्ही म्हणताय तिन्ही रिजनमध्ये काम केलंय, म्हणजे काश्मीरमध्ये काम केलंय, व्हॅलीमध्ये काम केलेलं आहे, काय दिसतं जे फुटीरतावाद्यांचा जो गट आहे, नेहमीच आता आपण बघतोय की पाकिस्तानचे झेंडे तिकडे दाखवले गेले, त्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. इकडे व्हॅलीमधलं वातावरणचं वेगळं असतं, नंतर काश्मीरात श्रीनगरमध्ये वातावरण वेगळं असतं. कायम घरातनं बाहेर पडल्यानंतर घरात येईन की नाही, जे मुंबईत लोकलमध्ये बसल्यानंतर घरी येईन की नाही असं संध्याकाळपर्यंत वाटत नाही, तशीच काश्मीर परिस्थिती आहे. नाही, एवढी विकट परिस्थिती नाही आहे जेवढा आपण इथे बसून त्याला विचार करतोय. 90s मध्ये गोष्ट वेगळी होती. 90 मध्ये टेररिझम फार जास्त होतं, त्यामुळे
आणि पोलीस यंत्रणा जी होती ती सुरुवातीला फारशी सक्सेसफुल नव्हती. पण आता काश्मीर फार वेगळं आहे, फार सेफ आहे आणि असं काही नाहीये की तुम्ही सकाळी निघताय तर संध्याकाळी तुम्ही येणार की नाही त्याची काही एवढी काळजी नाहीये. हा पण आहे, हा जो एक गट आहे त्याला आपण म्हणतो सेपरेटिस्ट गट, ही आपली ऍक्टिव्हिटीज मागील 20-1 वर्ष राबवतोय. तर ते काय नवीन नाहीये काश्मीरमध्ये आणि जे काय एवढे एलिमेंट्स आहेत काही त्यांना आम्ही त्याच पातळीवर त्यांना आम्ही वी आर टॅकलिंग देम. आय डोंट थिंक सो इट्स अ बिग प्रॉब्लेम देअर. पण ठीक आहे, देर इज अ इश्यू आणि त्याला टॅकल करणं पॉलिटिकल लेवलवर त्याला टॅकल करावं लागेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पोलीस लेवलवर टॅकल करणं इज नॉट द राईट थिंग. बरोबर आहे. म्हणजे पॉलिटिकल लेवलला ते सगळं करावं लागतं, पण ते पॉलिटिकल विलनी त्या गोष्टी सगळ्या होताना दिसत आहेत. कारण आता ज्या प्रकारे बघितलं आपण सत्ता बदलली, हे वारंवार काश्मीरमध्ये होत असतं की तुमचे विचार तुम्ही काय नेमकं मांडताय, कशा पद्धतीचं राजकारण करू पाहताय. 370 कलमाचा उल्लेख झाला, त्याच्यातनं काश्मीरमध्ये जागा ज्या प्रकारे मिळाल्या भाजपला ह्या देखील पाहिलं. हा राजकीय मुद्दा वेगळा सोडला, पण लोक विचार काय करतात की नेमकं आपल्याला यावेळेला निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं जरी दिसलं, निश्चितपणे सुरक्षा यंत्रणांचं देखील यश तितकंच असणार आहे. त्याप्रकारे लोक बाहेर पडले. लोक विचार कसं करतात, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर जाऊन लोक कुठल्या पद्धतीने विचार करतात? लोकांचा विचार आहे जसा आपण मुंबईत आणि ठाण्यात किंवा महाराष्ट्रात आपण विचार करतोय, लोकांना काय हवंय, दे नीड बेसिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॅसिलिटीज. तेच आपण त्या जुन्या कालापासून सांगतोय, रोटी कपडा मकान, गुड एम्प्लॉयमेंट, करिअर अपॉर्च्युनिटीज, पीस. तर या सगळ्याच गोष्टी तिकडच्या पण लोकांना हवी आहेत. बाकी या ज्या गोष्टी आपण डिस्कस करतोय ते माझ्या हद्दीच्या बाहेरचे आहेत, तर मला त्यावर टिप्पणी करणं बरोबर नसेल. आय थिंक you should be calling somebody of a political background to ask that question. खरं आहे, पण एक चॅलेंज म्हणून तुम्हाला काय वाटलं की जेव्हा तिन्ही रिजनमध्ये काम करत असताना की चॅलेंज नेमकं काय होतं? व्हॅलीत काम करताना असेल, आता कारगिलमध्ये बॉर्डर एरियामध्ये काम करतानाचं चॅलेंज असेल, चॅलेंज नेमकं काय वाटतं? कारगिलमध्ये सर्वात मोठा चॅलेंज आहे, इट्स अ व्हेरी बिग एरिया. 14,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे आणि जवळपास 90% पॉप्युलेशन शेड्यूल्ड ट्राईबला बिलॉंग करते आणि फार पेट्रिऑटिक माणसं आहेत आणि फार पसरलेली माणसं आहेत. तिथे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचे गिलगिट बल्तिस्तान रिजनची बाउंड्री आहे. तर कारगिलला जर आपण समजून घेतलं तर सर्वात मोठा चॅलेंज आहे तिकडे कनेक्टिव्हिटीचा. 6 महिने कारगिल देशापासून तुटलेला असतो, कारण एकमेव जो जोझिला पास आहे तो बर्फाच्या खाली दबलेला असतो. आणि इव्हन कारगिलमध्ये पण ज्या ज्या ठिकाणी झंस्कार व्हॅली आहे, कारगिल पासून तुम्ही झंस्कारला 6 महिन्यापर्यंत जाऊ शकत नाही, कारण तिथे बर्फ आहे. आणि आता नुकतंच तुमच्या चॅनलवर पाहिलं होतं मी, जी फुतकल रिव्हर ब्लॉक झाली होती झंस्कारमध्ये बिकॉज ऑफ लँडस्लाइड, आणि तिथे एक आर्टिफिशियल लेक तयार झाला होता. ती एक मोठी ट्रॅजेडी होती आणि तो माझा सर्वात पहिला चॅलेंज होता डिस्ट्रिक्ट चीफ कारगिल पोलीसचं. तिथे गेल्यानंतर 300 माणसांना इव्हॅक्युएट करणं ॲट -26°C ॲट 13,000 फीट अबव्ह मीन सी लेवल आणि एनडीएमए टीमला सोबत घेऊन तिथे त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं. इट वॉज अ बिग चॅलेंज. आणि आतापर्यंत माझी जी अचीवमेंट मला कारगिलमध्ये वाटली की एवढ्या मोठ्या ट्रॅजेडीमध्ये सुद्धा नॉट अ सिंगल ह्युमन लाईफ वॉज लॉस्ट, नॉट अ सिंगल अॅनिमल लाईफ वॉज लॉस्ट. दो वी लॉस्ट 12 to 13 ब्रिजेस. जेव्हा हा पूर आला तेव्हा 12-13 ब्रिजेस आमचे उडून गेलेत, पण नॉट अ सिंगल लॉस ऑफ ह्युमन लाईफ आणि एकही अॅनिमल लाईफ पण आम्ही लूज करून दिला नाही तिथे. द चॅलेंजेस आर ऑल रिलेटेड टू नेचर, नॅचरल डिझास्टर्स इन कारगिल. तर ते मोठं आव्हान खरं तिथं असतं की नॅचरल डिझास्टर आलं तर मग त्याला सामना कसा करायचा आणि या सगळा सामना करत असताना जनतेला सोबत घेऊन त्यांना विश्वास कसा दाखवायचा, हा खरा मुद्दा असतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत शैलेंद्र मिश्रा यांच्याकडनं. आणखीही काही त्या ठिकाणचे अनुभव, काही आठवणी, काही वेगळे किस्से ऐकणार आहोत काश्मीर खोऱ्यातले. कारण काश्मीर म्हटलं की प्रत्येकालाच आता गरमीच्या दिवसामध्ये थंड हवा आल्यासारखं वाटत असेल. असेच काही थंड किस्से कारगिलच्या परिसरातले आणि बर्फाच्छादित परिसरातले ऐकणार आहोत. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शैलेंद्र मिश्रा आपल्यासोबत आहेत, कारगिलचे पोलीस अधीक्षक आहेत. शैलेंद्रजी, अजून काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्यात. मागाशी काही किस्से तुम्ही सांगितले, पण आता जे काही फोटोज आता इथे आपण पाहतोय हे सगळे हिमाचलित प्रदेशमध्ये याच्या बरोबर तुम्ही शेती करताना पण काही फोटोज दिसत आहेत, बर्फ पडतानाचे काही फोटोज दिसत आहेत. ही जी सगळी लोक आहेत अत्यंत देशभक्ती करणारी लोक आहे कारगिल परिसरातली. कारण जसं आपण ऐकलेलं लष्कराकडनं की यांच्यामुळे आपण युद्ध कारगिलचं जिंकू शकलो, जितकी मदत यांची मोठी झाली. तुम्ही एक पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना काय अनुभव येतात या लोकांना सोबत घेऊन जाताना? ही लोक कशा पद्धतीने जवळ येतात, कशा मदतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट पावलं टाकतात?
बघा, करगिलमध्ये दहशतवाद फारसं नाहीये, तिथे फारसं लॉ अँड ऑर्डर नाहीये, क्राईम पण फार लिमिटेड आहेत. तर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, मी आधी पण तुम्हाला सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंट फार महत्वाची गोष्ट आहे कारगिलमध्ये. आणि मी सुद्धा मेंबर आहे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचा, SP असल्यामुळे. आणि एक स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्स असते आमची, त्या फोर्सचा पण कारभार माझ्याकडे असतो. तर लोकांना सोबत घेऊन डेव्हलपमेंटल वर्क करण्याची जी प्रक्रिया आहे ती कारगिल पोलिसनी राबवली आहे. या संदर्भात करगिल कॉप्स म्हणून आम्ही फेसबुकवर एक पेज चालू केलंय. ओके. त्याला जवळपास 3,500 लाईक्स आहेत. मोस्टली ते करगिलचीच माणसं आहेत. तर जी नवीन पिढी आहे ती आता आम्हाला इन्फॉर्मेशन त्या फेसबुकच्या संदर्भाने देते. मी तिथे गेल्यानंतर काही गोष्टी अशा पाहिल्यात की क्राईम अगेन्स्ट वुमेन पण तिथे जास्त होतं. तर एक डेडिकेटेड वुमन सेल तिथे चालू केलं आम्ही मागच्या महिन्यात आणि त्या प्रतिसाद फार चांगला मिळाला लोकांचा. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहाल तर करगिलमध्ये ड्रेनेज सिस्टम नाहीये. ओके. त्यांना अजिबात सेग्रिगेशन ऑफ गार्बेज असं सिस्टम नाहीये. मुताऱ्या फार कमी आहेत. म्हणजे पूर्ण करगिल टाउनमध्ये 10 ते 15 असतील म्हणजे ब्लॉक्स. तर या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला लोकांचे प्रॉब्लेम्स आम्ही जाणून घेतलेत आणि एक ऑपरेशन आम्ही चालवलं तिथे. त्या ऑपरेशनचं नाव आम्ही दिलं छुका लॅखमो. छुका म्हणजे नदी, लॅखमो म्हणजे साफ करणं, म्हणजे त्या नदीला आपण साफ करू. तर डिस्ट्रिक्ट पोलीस करगिलने हा पूर्ण कार्यक्रम राबवला तिथे आणि प्रतिसाद एवढा चांगला मिळाला. जवळपास आतापर्यंत 4,000 माणसांनी त्यात भाग घेतलाय आणि 50 ट्रक कचरा आम्ही करगिलमधून उचललाय आणि त्याला स्टेट लँडमध्ये पिट खोदून तिथे आम्ही सध्या डिस्पोज केलंय. पुढे जाऊन त्याला आम्ही सेग्रिगेट करून त्याला बायोलॉजिकली आम्ही डिग्रेड करू. त्याच संदर्भाने आणि त्याच निमित्ताने सुलभ शौचालय बरोबर आमचं बोलणं झालं आणि त्यांची टीम कारगिलला आली. 11 ठिकाणींचं त्यांनी सर्व्हे केलं आणि आम्हाला सांगितलं की ते 55 टॉयलेट ब्लॉक्स आम्हाला बनवून देतील. तर याप्रमाणे लोकांसाठी आम्ही सिव्हिक ऍक्शन प्रोग्राम राबवतोय आणि त्यामुळे लोक आता पोलिसांच्या जवळ येत चालली आहेत. करगिलमध्ये तुम्हाला हा उदाहरण दिसेल की लोक पोलिसला भीत नाहीत. ते एकदम निर्भयताने पोलीस स्टेशनमध्ये येतात, माझ्याशी संपर्क करतात. हा तुम्ही केलेल्या कामाचा परिणाम आहे. पण जेव्हा तुम्ही श्रीनगरमध्ये होता तर श्रीनगरमध्ये तर ज्या प्रकारे आपण बघतोय की कायम ग्रेनेड हल्ले होणं, पोलीस कॅम्पवरती होणं, अशा वेळेला नागरिकांची तिथे किती मदत होते आणि नागरिक पोलिसांमधला संवाद तिथे कसा असायचा? पूर्ण जम्मू अँड काश्मीर पोलीस यासाठी प्रतिबद्ध आहे की नागरिकांबरोबर संबंध चांगले करायचे आणि मागील 3-4 वर्षात या दिशेत फार पहल केलेले आहेत. सिव्हिक ऍक्शन प्रोग्राम हा कन्सेप्टच जम्मू अँड काश्मीर पोलीसचा आहे. तर पोलीस पब्लिक लायब्ररी चालवणं, पोलीस जिम्नॅशियम चालवणं, युथ क्लब चालवणं किंवा मोठमोठे कॅम्प, स्पोर्ट्सचे कॅम्प्स, हे सगळं पोलीस करते. या सगळ्यांमुळे जी लोकल माणसं आहेत ती पोलिसांबरोबर त्यांचे संबंध फार चांगलं सुधरत चाललेत. आता जे तुम्ही बघता की कुठे ग्रेनेडचा हल्ला झालाय किंवा गोळीबार झालाय, दीज आर ऑल एक्सेप्शन्स. पण 99% पॉप्युलेशन इज व्हेरी व्हेरी पीसफुल. दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि ते आपल्याबरोबर असल्यामुळेच काश्मीर हा फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे अजून. इट इज अ मॅनेजेबल इश्यू. आणि माझं तर म्हणणं आहे की द पीपल ऑफ काश्मीर आर लव्हली पीपल. दे आर पीपल टू बी ट्रस्टेड अँड दीज आर द पीपल हु विल ऍक्च्युअली टेक अस फार. ते आपल्याला नेहमीच एक विश्वास ठेवावा कोणावरती तर ते काश्मीरच्या सर्व जनतेवरती, असं तुम्ही ठामपणे म्हणताय. ही गप्पा, ह्या चर्चा, आणखी काही मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. ज्या दहशतवादी इलाका ज्याला आपण म्हणतो तिथेही त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याविषयी मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आणि काही आणखी आठवणी असतील काश्मीरविषयी, ज्या प्रकारची घुसखोरी आहे ती कशी थांबवली जाईल या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून, तेही आपण बोलू ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शैलेंद्र मिश्रा आपल्या सोबत आहेत. 2 प्रमुख मुद्दे मला विचारायचे आहेत, वेळ तसा थोडासा कमी आहे. पहिला मुद्दा मी विचारतो की आता ज्या प्रकारे तुम्ही हे यश संपादन करून 5 वर्ष काश्मीर व्हॅलीमध्ये आणि त्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात काम केलंय, ही तयारी कशी केली तुम्ही? आजच्या तरुणाला तुम्ही काय सांगाल? आणि मग परत काश्मीरकडच्या 2 प्रश्नाकडे. तयारी मी ठाण्यातच केली. इनिशियली चिंतामणराव देशमुख संस्थेत केली, पण दादरमध्ये एक लक्ष अकॅडमी म्हणून अकॅडमी, अजित पडोल साहेब त्याला चालवतात. तर मी आणि अभिजित सावंत एक मित्र आहे आमचा, तर आम्ही सोबत बसून त्या लक्ष्यमध्येच मी तयारी स्टार्ट केली आणि तिथे मी नंतर शिकवलं सुद्धा. तर माझ्या या पूर्ण यशाचा मोठा भाग लक्ष अकॅडमीला जातो.
त्यानंतर बस करगिलला पोहोचलो. नंतर कारगिलमध्ये तुम्ही खरं पोहोचलात, पण कारगिलमध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारे आपण बघतोय की काश्मीरला धोका जास्ती जास्त घुसखोरीचा आहे, ही घुसखोरी कशी थांबवता येईल असं तुम्हाला वाटतं की इतका 5 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर? जी लाईन ऑफ कंट्रोल आहे ना एलओसी, ती फार डिफिकल्ट टेरेन आहे. त्यात डोंगर आहेत, तिथे बर्फ पडतो, मोठे जंगल आहेत, फेन्सिंग केलेली आहे, पण ठिकठिकाणी फेन्सिंग डॅमेज पण होते. तर घुसखोरी रोखणं याची प्रमुख जिम्मेदारी तिकडच्या आर्मीची आहे, कारण आर्मी इज प्लेस्ड ऑन दी एलओसी. पोलीस पोस्ट पण आहेत आतमध्ये. आणि तुम्ही बघाल मागील काही वर्षांपासून तर इन्फिल्ट्रेशन घुसखोरी फार कमी झालेली आहे, पण अजूनपर्यंत पूर्णपणे थांबलेली नाहीये. करेक्ट. तर यासाठी यंत्रणा काम करते. दीज आर ऑल क्लासिफाईड थिंग्स, ते आपण चॅनलवर डिस्कस करू शकत नाही. पण येस, लेट मी अश्युअर यू दॅट द जम्मू अँड काश्मीर पोलीस अँड द इंडियन आर्मी ते दोन्ही गडजोडीने काम करत आहेत इन्फिल्ट्रेशन फार कमी करण्यासाठी. करेक्ट, की याच्यावरती हळूहळू यश मिळेल आपल्याला, यात काही शंका नाही. पण एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही तरुणाईला आता सांगितलं की तयारी तुमची कशी होती, कारगिल मधल्या तरुणांना तुम्ही तयार करण्याचं काही स्वप्न ठेवलंय? हो, रादर कारगिलमध्ये फार अवघड आहे बघा, स्पेशली मुलींसाठी. 6 महिने कारगिल कट ऑफ असतो रेस्ट ऑफ इंडिया पासून, तर ते कुठल्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. तर आम्ही एक छोटासा प्रयत्न केला, तो फार यशस्वी ठरलाय. आम्ही करगिल टॉप 10 म्हणून एक स्कीम राबवली डिस्ट्रिक्ट पोलीस कारगिलमधून, आणि असीम फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे पुण्यात, तिकडचे जे प्रेसिडेंट वगैरे आहेत त्यांची व्हिजिट आम्ही करून घेतली कारगिलमध्ये. इथे आम्ही 400 लोकांनी ही परीक्षा दिली ग्रॅज्युएट्सनी, त्यातनं आम्ही 65 आता निवडलेत. 65 मधून 10 आम्ही निवडू पर्सनॅलिटी टेस्ट नंतर. ओके. आणि या 10 लोकांचा पूर्ण खर्च तयारीचा आम्ही उचलू, आणि यांची ट्रेनिंग आम्ही कारगिलमध्ये करून आमचा एम आहे की 2016ची जे स्टेट सर्व्हिसेसची परीक्षा असेल त्यात कमीत कमी 10 करगिलचे तरुण तरुणी यांची निवड व्हावी. म्हणजे जाऊन या पुढे जाऊन काश्मीरचं देखील भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होतोय. खूप शुभेच्छा शैलेंद्र मिश्रा, तुम्ही आलात आणि आयबीएन लोकमतशी तुमचे सगळे अनुभव शेअर केलेत. यापुढे अधिकाधिक चांगलं काम तुमच्याकडनं हो, हीच आयबीएन लोकमत आणि तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांकडनं शुभेच्छा तुम्हाला. आणि पुढच्या वेळेस असेच काही अनुभव घेऊन आपण नक्की भेटू. आपण ऐकलं आता शैलेंद्र मिश्रा आपल्या सोबत होते, कारगिलचे एसपी, ज्यांनी तिथले अनुभव सांगितले. ज्या प्रकारे इथला महाराष्ट्रातला तरुण घडून काश्मीरमध्ये गेला, तर काश्मीरमधलाही तरुण घडवायचं स्वप्न ते बाळगून पुढे जात आहेत. त्यामुळे निश्चितपणे काश्मीरमध्ये विश्वासाने आपल्याला जायला हरकत नाही, कारण काश्मीरचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहेत, आणि ते विश्वासाचं नातं दृढ करण्याचं काम मात्र भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. इथंच थांबू, पहा फक्त आयबीएन लोकमत.